अनुदानाच्या मी या चर्चेला 2024-25च्या 25-26च्या आज उभा आहे। अध्यक्ष महाराज, तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या विधानसभेमध्ये मी या प्रश्न उपस्थित करतोय की सातत्यानं परभणी महानगरपालिकेचे जे समांतर पाणी पुरवठा योजना आहे अध्यक्ष महाराज, ती 2019लाच मंजूर झालेली आहे। त्याची फक्त प्रशासकीय मान्यता राहिलेली आहे आणि सातत्यानं त्याला जवळपास आता त्याचं कॉस्ट वाढून जवळपास 200 कोटी रुपये झालेले आहे। अध्यक्ष महाराज, माझी एवढीच विनंती आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्या दप्तरी रंगी केलेली आहे, हे कशासाठी प्रस्ताव रोखून ठरलेला योजना कशासाठी ठेवलेल्या आहे याबद्दल मला या शासनाने माहिती द्यावी। अध्यक्ष महाराज, अंडरग्राउंड जे आमचं ड्रेनेज आहे त्याची परिस्थिती अशीच आहे अध्यक्ष महाराज, त्याला सुद्धा प्रशासकीय मान्यता मिळून सुद्धा त्याचं सुद्धा काम थांबवण्यात आलेलं आहे। प्रशासकीय मान्यता त्याची राहिलेली आहे। अध्यक्ष महाराज, नाट्यगृहाच्या संदर्भामध्ये असंच निधी रोखण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। काही परभणीत काही महाराष्ट्रातील लोक राहत नाहीत का बाहेर देशातले लोक राहत आहेत, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून मी शासनामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्याने याला दप्तर दिरंगाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा, अशा प्रकारची मागणी या विधानसभेच्या फ्लोअर मी आज करतोय। अध्यक्ष महाराज, नगर विकास खात्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना मी जे 2-3 प्रस्ताव आता मांडलेले आहेत अध्यक्ष महाराज, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी सुद्धा 4 कोटी रुपयाची आम्हाला आवश्यकता आहे। ही आवश्यकता सुद्धा शासनाने याचा सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करावा। यानंतर अध्यक्ष महाराज, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संदर्भामध्ये आता महाराजच खुद सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झालेले आहेत। जवळपास 83,000 कोटी रुपये या डिपार्टमेंटवर गुत्तेदाराला आता द्यायचे पैसे राहिलेले आहेत। आणि त्यानंतर अध्यक्ष महाराज, परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुलाचे काम असतील, रस्त्याचे काम आहेत, हे रस्त्याचे काम सगळे जवळपास बंद झालेले आहेत। म्हणजे गुत्तेदाराने आत्महत्या करावी का अशा प्रकारची परिस्थिती आज त्यांच्यावर निर्माण झालेली आहे। म्हणून हे पैसे आपण कधी देणार आणि नव्यानं या संदर्भामध्ये आपण कशा प्रकारची निधीची तरतूद करणार हे सुद्धा शासनाने या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण मांडलं पाहिजे। 2 मिनिटं घेतो। न्याय विधी खात्याच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की जजेसची संख्या वाढवली पाहिजे अध्यक्ष महाराज। आणि परभणी सारख्या ठिकाणी जे जिल्हा कोर्टाचं काम चालू आहे, जवळपास 2 वर्षापासून चालू आहे, त्याला सुद्धा भरघोस अशी निधीची व्यवस्था केली पाहिजे। सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय इथं उपस्थित आहेत। ग्रामीण भागातील फक्त 7 लाख रुपये आपण समाज मंदिराला देतो अध्यक्ष महाराज, 7 लाखात कधी समाज मंदिर झालेलं आहे का? याची व्याप्ती वाढवली पाहिजे, याची मर्यादा वाढवली पाहिजे। 10 लाखाचा फक्त सिमेंट कॉन्क्रिटिंग रोडसाठी आपण देतो, हे सुद्धा वाढून कमीत कमी 25 लाख रुपये आपण केलं पाहिजे। आणि त्या योजनेच्या व्याप्तीमध्ये फक्त आपण नाली किंवा रस्ते देतो, त्यामध्ये ग्रंथालय असतील, त्यामध्ये गार्डन असतील किंवा फिल्टरचं पाणी पिण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या योजनेची व्याप्ती आपण या निमित्तानं वाढवली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ओबीसीचे मंत्री इथं उपस्थित आहेत। आमच्या जिल्ह्याला फक्त एकच इन्स्पेक्टर आहे अध्यक्ष महाराज, एक जिल्हा हा कसा सांभाळणार? ओबीसीची स्कॉलरशिप जवळपास 1664 कोटी रुपये शासनाकडे पेंडिंग आहे। मुलांनी शिकायचं नाही का अध्यक्ष महाराज? आरटीईच्या संदर्भामध्ये, राईट टू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जवळपास 2400 कोटी रुपये आज शासनामध्ये थकीत आहेत। आणि मंत्री महोदय इकडे लक्ष राहू द्या, मंत्री महोदय इकडे मी बोलतोय ना, आपण आपसात चर्चा करतोय। महाराष्ट्राचे 12 कोटी जनता बघते मंत्री महोदय, 12 कोटी जनता बघताय, मी बोलतोय इकडे पोटतिडकीनं, आपण माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाही। दोन्ही मंत्री महोदय, 7 लाखामध्ये समाज मंदिर झालंय का? 10 लाखामध्ये सिमेंट रस्ता असा होईल का अध्यक्ष महाराज? ओबीसीची स्कॉलरशिप पेंडिंग आहे। एक इन्स्पेक्टर आमच्या परभणीमध्ये आहे अध्यक्ष महाराज। हॉस्टेलच्या संदर्भामध्ये 1988ला आमचं हॉस्टेल बांधलेलं आहे मुलांचं हॉस्टेल आजपर्यंत भाड्यानं आहे। मग या संदर्भात आपण हॉस्टेल बांधून देणार आहात का? ओबीसीच्या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण घोषणा केल्या, प्रत्येक जातीला आपण एक महामंडळ दिलेलं आहे, त्या महामंडळाचं काय झालं? त्याच्यामध्ये काय आपण फायनान्शियल काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केले का? एकच मिनिट अध्यक्ष महाराज, का ते महामंडळ रद्द केले का? फक्त मतासाठी फक्त कागदावर आपण महामंडळ जाहीर केले का? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महाराज। म्हणून सन्माननीय मंत्री महोदयाला मी एवढीच विनंती करतो की या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणार आहात का आणि सर्वसामान्य माणसाला आपण न्याय देणार आहेत का? एवढीच माझी मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आशिष शेलारजी निवेदन सादर करतायत। अध्यक्ष महोदय, एका महत्वाच्या विषय